शेतकरी बंधूंनो, तुम्हाला उन्हाळी हंगामामध्ये कोथिंबीर करायची असेल तर पुढील गोष्टींची सखोल माहिती असणे गरजेचं आहे. तरच उन्हाळी हंगामामध्ये तुम्ही कोथिंबीर पिकाचं भरघोस उत्पादन मिळवू शकता आणि चांगले पैसे या पिकातून कमवू शकता. याच्यामध्ये नंबर 1 जमीन कशी असावी, नंबर 2 बियाणे कोणते घ्यावे, नंबर 3 बीज प्रक्रिया काय करावी, नंबर 4 एकरी बियाणे किती टाकावे, नंबर 5 पेरणी कशी करावी, नंबर 6 खत व्यवस्थापन, नंबर 7 तण नियंत्रण, नंबर 8 फवारण्या कोणत्या आणि कधी कराव्या, नंबर 9 पाणी व्यवस्थापन. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर कोथिंबिरीतून भरघोस उत्पादन घ्यायचं असेल तर या 9 गोष्टींची मुद्देसूद माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, प्रत्येक मुद्दा हा अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर बाकाल. आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, जाणून घेऊया उन्हाळी हंगामामध्ये कोथिंबीर लागवडीची मुद्देसूद सविस्तर माहिती. पहिला मुद्दा, जमीन कशी असावी. शेतकरी बंधूंनो, उन्हाळी हंगामामध्ये कोथिंबीर पेरणी करण्यासाठी काळी भारीच्या जमिनीची निवड करावी. अशी जमीन उन्हाळ्यामध्ये कमी तापते, तिला पाणी कमी लागतं, त्यामुळे कोथिंबीरीची वाढ चांगली होते, जळ कमी होते आणि उत्पादन चांगलं मिळतं. त्यामुळे काळी आणि भारीची जमीन उन्हाळी हंगामामध्ये कोथिंबीर पेरणीसाठी फायद्याची ठरते. नंबर 2 शेतकरी बंधूंनो, बियाणे कोणते घ्यावे. शेतकरी बंधूंनो, उन्हाळी हंगामामध्ये बियाणाची निवड करत असताना शक्यतो गावरान कास्ती या बियाणाची निवड करणे फायद्याचे ठरते. कारण याला वास हा चांगला असल्यानं शेतकरी बंधूंनो, हायब्रिड कोथिंबीरीच्या तुलनेमध्ये मार्केटमध्ये याला रेट चांगले मिळतात, परंतु उत्पादन थोडं कमी निघतं. आणि याचं जे बियाणं आहे तर हे साधारणतः 200 ते 250 रुपये प्रति किलोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल. जर हायब्रिड कोथिंबीरीचं बियाणं तुम्ही घेतलं तर साधारण 350 ते 500 रुपये प्रति किलोपर्यंत तुम्हाला पैसे लागतील. शिवाय शेतकरी बंधूंनो, हायब्रिड कोथिंबीरीला वास कमी असल्याने मार्केटमध्ये मागणी थोडीशी कमी राहते, पण उत्पादन हायब्रिड कोथिंबीरीतून जास्त मिळतं. त्यामुळे बियाणं कोणते घ्यायचे हे तुम्ही तुमच्या स्थानिक बाजारपेठेच्या अनुसार तिथं ठरवायचं आहे. त्यानंतर नंबर 3 बीज प्रक्रिया काय करावी. शेतकरी बंधूंनो, कोथिंबीर उगण्यासाठी जवळपास 12 ते 14 दिवस लागतात. एवढे दिवस बियाणं हे जमिनीमध्ये राहतं, त्यामुळे ते बियाणं कुजू नये, त्याला बुरशी लागू नये, ते जळू नये, कोंब जे आहे तर उगता वेळेसच जळू नये, त्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बीज प्रक्रिया तुम्ही 2 प्रकारे करू शकतात. नंबर 1 जैविक बीज प्रक्रिया आणि नंबर 2 रासायनिक बीज प्रक्रिया. जैविक बीज प्रक्रिया शेतकरी बंधूंनो, तुम्ही ट्रायकोडर्मा पावडरमध्ये कोथिंबीरीचं जे बियाणं आहे तर त्या बियाणाला प्रति किलो 5 ते 6 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडरमध्ये बीज प्रक्रिया करून तुम्ही पेरणी करू शकता. किंवा शेतकरी बंधूंनो, रासायनिक बीज प्रक्रिया करायची झाल्यास तुम्ही एखादं चांगलं बुरशीनाशक, ज्याच्यामध्ये बायरचं एवरगोल, BASF कंपनीचं झेलोरा आणि त्याच्यासोबत शेतकरी बंधूंनो एक पिप्रोनिल नावाचं जे कीटकनाशक आहे, तर त्याची जर कंबाईनमध्ये तुम्ही बीज प्रक्रिया केली तर एकंदरीतच चांगला फायदा तुम्हाला त्या बीज प्रक्रियेचा होईल. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, नंबर 4 बियाणे एकरी जे प्रमाण आहे तर ते बियाणाचं प्रमाण एकरी आपण किती टाकायला पाहिजे. एरवी पावसाळी किंवा हिवाळी हंगामामध्ये आपण जेवढं बियाणं टाकतो त्यापेक्षा उन्हाळी हंगामामध्ये शेतकरी बंधूंनो, आपल्याला बियाणाचं प्रमाण थोडंसं जास्त टाकायचं, म्हणजे एकरी 5 ते 7 किलो बियाणं आपल्याला तिथं जास्त टाकणं गरजेचं आहे. कारण जर्मिनेशनला प्रॉब्लेम येऊ शकतो, थोड्याफार प्रमाणामध्ये जळ होऊ शकते. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, बियाणाचं प्रमाण जे आहे तर ते थोडं आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आहे. तर एकरी आपल्याला 35 ते 40 किलो बियाणाचा तिथं वापर करायचा आहे, जर तुम्ही गावरान कास्ती बियाणाचा वापर करणार असेल तर. आणि हायब्रिड बियाणाचा जर तुम्ही वापर करणार असेल पेरणीसाठी तर साधारण 30 किलो पर्यंत बियाणं तुम्हाला एका एकरला पुरेसं आहे. शेतकरी बंधूंनो, पेरणी करण्या अगोदर जे धनी आहे तर ते आखंड धनी पेरणी करू नका. धनी व्यवस्थित रगडून त्याच्या 2-2 तुकडे करा आणि नंतर ते पेरणी करा. शेतकरी बंधूंनो, आता जो 5वा मुद्दा आहे तो म्हणजे पेरणी कशी करावी. आता बऱ्याच अंशी शेतकरी जे आहे तर इथं चूक करतात शेतकरी बंधूंनो. आपण कोरड्या जमिनीमध्ये पेरणी करतो, पण उन्हाळी हंगामामध्ये म्हणजे तुम्हाला मार्च असेल, एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये कोथिंबीर पेरणी करायची आहे, तर कोरड्या जमिनीमध्ये कोथिंबीरीची पेरणी करू नका. शेतकरी बंधूंनो, अगोदर जमिनीला भिजवून घ्या. 1 ते 2 वेळेस चांगलं फूट दीड फुटापर्यंत ओल जाईल अशा पद्धतीनं जमीन भिजवा. त्यानंतर वाफसा स्थिती आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीरीची पेरणी करा. जेणेकरून शेतकरी बंधूंनो, भिजून घेतल्यामुळे जमिनीतील जे तापमान आहे तर ते कमी होईल आणि त्याचा एकंदरीत कोथिंबीरीच्या जर्मिनेशनवर तिथं चांगला फायदा होईल. पेरणी करण्या अगोदर बियाणं रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घ्या. सकाळी बियाणाला चांगलं सुकवा आणि नंतर तिथं पेरणी करा, म्हणजे धने जे आहे तर ते लवकर उगतील.
त्यानंतर शेतकरी बंधूंनो, पुढचा मुद्दा येतो तो म्हणजेच खत व्यवस्थापन. शेतकरी बंधूंनो, आता खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला पेरणी वेळी 24-24-0 एकरी 50 किलो अशा पद्धतीनं तिथं खत द्यायचं आहे. बाकी तुम्ही दुसरं खत देण्याची तिथे गरज नाही किंवा NPK फॉर्ममधलं तुम्ही 12-32-16, 10-26-26 यांसारख्या खताचा सुद्धा बेसल डोसमध्ये तिथं पेरणी वेळी वापर करू शकता. त्यानंतर कोथिंबीर उगल्याच्या नंतर शेतकरी बंधूंनो, साधारणतः 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान आपल्याला 20 ते 25 किलो युरियाचा एका एकरसाठी तिथं हलका हात द्यायचा आहे आणि लगेच तिथं पाणी व्यवस्थापन करायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला तिथं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, तण नियंत्रण. शेतकरी बंधूंनो, कोथिंबिरीची पेरणी केल्या केल्या 48 तासाच्या आत प्री एमर्जन्स तणनाशकाचा आपण तिथं वापर करू शकतो, ज्याच्यामध्ये पेंडॅमिथॅलिन, टर्गा सुपर किंवा गोलचा तुम्ही वापर करू शकता. उगवण पूर्व तणनाशक तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. उगवणीच्या नंतर जे तणनाशक आहे तर शक्यतो कोथिंबिरीच्या मध्ये तिथं वापरू नये. त्यामुळे एकंदरीत कोथिंबिरीची जळ होणे, कोथिंबीर पिवळी पडणे अशा समस्या तिथे येऊ शकतात. कोथिंबिरीची वाढ खुंटू शकते. त्याच्यामुळे उगवल्याच्या नंतर शक्यतो तण जर झालंच तर ते खुरपणी करून तण नियंत्रण करावे. तणनाशकाचा वापर करू नये. प्री एमर्जन्स तणनाशकाचा तुम्ही तिथं वापर करू शकता. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, फवारण्या कोणत्या आणि कधी कराव्या? शेतकरी बंधूंनो, कोथिंबिरीची चांगली वाढ होण्यासाठी, कोथिंबीर पालेदार होण्यासाठी, कीड आणि रोगाचं चांगल्या पद्धतीनं तिथं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कोथिंबिरीमध्ये 2 फवारण्या करणे तिथं गरजेचे आहे. तर पहिली फवारणी जी करायची आहे तर ती आपल्याला करायची आहे, कोथिंबिरीचं पीक हे 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान ज्यावेळेस असतं, म्हणजे 5 ते 6 पानावरती ज्यावेळेस कोथिंबीर असते त्यावेळेस पहिली फवारणी करायची आहे. आणि पहिल्या फवारणीमध्ये शेतकरी बंधूंनो, तुम्ही 19-19-19-19 या विद्राव्य खतासोबत सिजेंटाचं इसाबियन, त्यासोबत इमिडाक्लोप्राइड जे रस शोषक करणारी कीड आहे त्याच्या नियंत्रणासाठी आणि बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी साप पावडरचा तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये वापर करू शकता. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, जी दुसरी फवारणी आपल्याला करायची आहे तर ती करायची आहे साधारण 28 ते 30 दिवसाच्या दरम्यान. यावेळेस आपल्याला चिलेटेड फॉर्ममधलं कोणत्याही कंपनीचं तुम्ही मायक्रो न्यूट्रिएंट्स वापरू शकता 25 ते 30 ग्रॅम प्रति 20 लिटरच्या पंपासाठी. त्याच्यासोबत तुम्हाला एक टॉनिक ज्याच्यामध्ये बायोविटा एक्स वापरायचं आहे किंवा सागरिका म्हणजे जे सीवीड एक्स्ट्रॅक्ट येतं ते तुम्ही तिथं घेऊ शकता. त्यासोबत शेतकरी बंधूंनो, रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी टाटाचं रोगर किंवा UPLचं उलाला तुम्ही वापरू शकता आणि एक बुरशीनाशक ज्याच्यामध्ये अँट्राकॉलचा तुम्ही वापर करू शकता दुसऱ्या फवारणीमध्ये. शेतकरी बंधूंनो, 2 फवारण्या तुम्हाला पुरेशा आहे. तिसरी फवारणी करण्याची तिथं तुम्हाला गरज पडणार नाही. आता शेवटचा मुद्दा आहे तो शेतकरी बंधूंनो, तो म्हणजेच पाणी व्यवस्थापन. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी बंधूंनो. उन्हाळ्यामध्ये तापमान खूप जास्त असतं, त्यामुळे पाण्याचा थोडा जरी ताण पिकावरती पडला तर बऱ्यापैकी तुमच्या कोथिंबीर पिकाची जळ तिथं होऊ शकते आणि उत्पादनामध्ये मोठी घट येऊ शकते. उन्हाळी हंगामामध्ये पाणी व्यवस्थापनासाठी शक्यतो कोथिंबीर पिकाला शेतकरी बंधूंनो, रेन पाईप किंवा मिनी स्प्रिंकलरचाच वापर करा. पाण्यावरती कोथिंबीरीचं उत्पादन उन्हाळी हंगामामध्ये चांगलं येत नाही. रेन पाईप आणि मिनी स्प्रिंकलर असेल तर एकंदरीतच जे पाणी आहे तर नेहमी पिकावरती पडल्यानं त्याची जी पानं आहेत तर ती तजेलदार राहतात आणि त्याची वाढ होण्यासाठी सुद्धा एकंदरीत तिथं चांगल्या पद्धतीनं मदत होते. त्यामुळे स्प्रिंकलर किंवा रेन पाईपचा वापर करा आणि जमिनीच्या अवस्थेनुसार तुम्हाला तिथं पाणी द्यायचं आहे. म्हणजे खूप जास्त जमीन कोरडी पडू द्यायची नाहीये आणि खूप जास्त सुद्धा पाणी द्यायचं नाहीये, जेणेकरून पाणी साचून पीक पिवळं पडेल, त्याची वाढ खुंटेल. तर अशा पद्धतीनं जे 9 मुद्दे मी तुम्हाला सांगितले आहे, हे जर तुम्ही तंतोतंत उन्हाळी हंगामामध्ये कोथिंबीरीच्या पिकासाठी फॉलो केले तर नक्कीच कोथिंबीरीतून तुम्ही चांगलं उत्पादन जे आहे तर ते मिळवू शकता आणि उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरीला रेट चांगला असल्यामुळे चांगले पैसे तुम्हाला या पिकातून तिथं मिळू शकतात. शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करा. नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.